दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आहे। उद्धव ठाकरे हे 3 वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधतील। खरं तर बोलण्यासारखे विषय अनेक आहेत, त्यात आत्ताच सुप्रीम कोर्टाकडून आलेला निकाल, सुप्रीम कोर्टामध्ये झालेली सुनावणी, या विषयावरही उद्धव ठाकरे बोलतील। दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्धव ठाकरे 3 वाजता प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत। त्यांची पत्रकार परिषद दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर आत्ताच सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडली, त्यामध्ये जो निकाल आला, जे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं, त्या निकालावर सुद्धा उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। तर आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत। उद्धव ठाकरेंच्या वांद्र्यातल्या निवासस्थानी मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी पाहतोय। तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू होती, त्या दरम्यान आलेल्या निकालानुसार निवडणुका या ठरलेल्या वेळातच, ठरलेल्या वेळेतच, ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहेत। मात्र 21 जानेवारीला 3 न्यायमूर्तींच्या, 3 जजेसच्या खंडपीठापुढे, 3 जजेसच्या बेंच पुढे पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल आणि आता 3 डिसेंबरला जो निकाल लागेल, त्या निकालामध्ये जे कोणी निवडून येतील, ओबीसी प्रवर्गातून, ओबीसी आरक्षित प्रभागातून जे निवडून येतील, त्यांच्यासाठी 21 जानेवारी ही तारीख सुद्धा महत्त्वाची असणार आहे। कारण त्यांचं निवडून येणं, त्या प्रभागातला निकाल, त्या प्रभागातल्या निवडणुका या 21 जानेवारीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असणार आहेत। त्यामुळे 21 जानेवारीपर्यंत सुद्धा त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम असणार आहे। तर दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत। दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पद्मेश, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी 3 वाजता ही पत्रकार परिषद घेणार आहे। जो निकाल आलाय त्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे बोलतीलच, पण काल राज ठाकरे यांच्या घरी जेव्हा उद्धव ठाकरे गेले होते, तेव्हा युती संदर्भात ज्या चर्चा झाल्या, त्या संदर्भात महत्वाची एक घोषणा देखील उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं, अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना यांची ज्या युतीच्या चर्चा सुरू होत्या, त्याचबरोबर ज्या 2 बैठका झाल्या प्रमुख ज्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये, ते देखील आपण पाहायला मिळालं की जवळपास 70 जागा शिवसेनेने मनसेला ऑफर केल्या होत्या। त्यानंतर काही जागेवरती मतं होत नव्हती दोघांची देखील, त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे काल शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते आणि जवळपास 1.5 ते 2 तास ही जी खलबत झाली, त्यावरती उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे। कदाचित आपण पाहिलं तर युती संदर्भात काही घोषणा देखील या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जाते। कारण अनेक दिवसांपासून जी युती अजून रखडली कुठे, या संदर्भात देखील उद्धव ठाकरे बोलतील। कारण आपण पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास जानेवारीच्या मध्यांतरामध्ये घेतल्या जाऊ शकतात। त्यामुळे यावेळी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना आणि मनसे यांनी ताकद जास्त लावण्यासाठी अद्याप युतीची जी घोषणा आहे ती झाली पाहिजे होती, पण अद्याप जे युतीचे ते घोडे ते कुठे अडले, या संदर्भात देखील उद्धव ठाकरे आता त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतील। निश्चित, आणि त्याच्यामुळे पत्रकार परिषद प्रत्यक्ष झाली की मग कुठले महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये येत आहेत, हे सुद्धा तुमच्याकडून नंतर जाणून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पद्मेश।